मस्साजोग गावात आज 7 एप्रिल पासून सरपंच पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती। यानंतर आता मस्साजोग गावच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलंय। 7 तारखेपासून मस्साजोग गावच्या सरपंच पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। त्यातच दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक काय आहे, त्याचबरोबर अश्विनी देशमुख यांच्या उमेदवारीची शक्यता आणि न्यायालयातील खटल्याची सद्यस्थिती काय आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मस्साजोग गावच्या सरपंच पदाची पार्श्वभूमी पाहिली तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी मस्साजोग गावात वृक्ष लागवड, जलसंधारण, वैयक्तिक शौचालय आणि सांडपाणी व्यवस्थापन अशी बरेचसे विकास कामं केली होती। आणि या कामांमुळे मस्साजोग गावाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि RR पाटील सुंदर गाव अभियानात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता। एवढंच नाही तर संतोष देशमुख डिसेंबर 2022च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी पण झाले होते आणि मग 9 डिसेंबर 2024 रोजी त्यांची निर्घुण हत्या झाली, ज्याबद्दल आपल्याला माहितीच आहे। आणि तेव्हापासूनच हे सरपंच पद अजून रिक्तच आहे। हत्या प्रकरणाला आता बराचसा काळ उलटून गेल्यानंतर अखेर मस्साजोग गावच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलंय। त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीचं आहे आपण ते जाणून घेऊया। बीड जिल्ह्यातील एकूण 88 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे। यात जिल्ह्यातील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे, ज्यात 7 एप्रिल पासून 13 एप्रिल पर्यंत मस्साजोगच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। त्याचबरोबर उमेदवारी अर्जाची छाननी 15 एप्रिल, अर्ज माघारीची तारीख 17 एप्रिल, पुढे 28 एप्रिलला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि 29 एप्रिलला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे आता मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अशातच चर्चा सुरू झाली ती दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची बिनविरोध निवड होण्याची। संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि माजी सरपंच अश्विनी देशमुख यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला। अश्विनी देशमुख यांना 2017 ते 2022 या काळात सरपंच पदाचा अनुभव आहे। याशिवाय त्यांनी उपसरपंच आणि केज बाजार समितीच्या सदस्य म्हणूनही काम केले। संतोष देशमुख यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित 18 महिन्यांचा कार्यकाळ कुटुंबालाच मिळावा अशी मागणी बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे। अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि विविध पॅनल प्रमुखांनी कुटुंबाची भेट घेऊन बिनशर्त पाठिंबा दर्शवलाय। मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार की ग्रामपंचायतीमध्ये रणसंग्राम होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाहीये। गावातील नागरिक लवकरच बैठक घेऊन अश्विनी देशमुख यांना तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं बोललं जात आहे। दरम्यान एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होते। या खटल्यात कायदेशीर पेच निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडलाय। आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय। यामुळे आता खटल्याच्या प्रत्यक्ष युक्तिवादाला वेग येणार आहे। आज न्यायालयात सर्व साक्षी पुराव्यांची यादी सादर केली जाणार आहे। त्यामुळे आरोपींच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय देखील न्यायालयाने राखून ठेवलाय। आरोपींचा उद्देश फक्त केस लांबवण्याचा होता, मात्र आता पुढील 6 महिन्यांपासून 1 वर्षाच्या आत निकाल लागून आरोपींना कडक शिक्षा होईल असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला। शेवटी काय, एकीकडे मस्साजोग मध्ये नवा सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुसरीकडे हत्या प्रकरणातील खटला निर्णायक टप्प्याकडे जातोय।
28 एप्रिलला मतदान होईल आणि त्याच दिवशी मस्साजोगचा नवा कारभारी कोण आहे हे ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.